भारत पाकिस्तानमधला तणाव आपण सगळेजण पाहतो आहोत आणि या निमित्तानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पाकिस्तानकडून आर्थिक परिस्थिती फार कमकुवत असल्याचं जाहीरपणे सांगितलं जातंय आणि कर्जाची देखील मागणी जी आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती केली जाते. तर याकडे कसं पाहता? अगदी बरोबर आहे. पाकिस्तान हा आर्थिक दृष्टीने एक कर्जबाजारू देश आहे. कारण की पाकिस्तानमध्ये आर्थिक उत्पन्नता कमीच आहे. फक्त एक धान्य म्हटलं तर ते स्वतःपुरतं घेतात, ते पण बाहेरून त्यांना कधी कधी मागावं लागतं. पाकिस्तानची सैन्याकरता जे शस्त्र लागतात जास्त करून बाहेर येतून येतात. पाकिस्तानच्या लोकांना जे प्रशिक्षण मिळतं त्याच्यामध्ये पण ते पाकिस्तान भारतीय म्हणजे परराष्ट्र राष्ट्रांची कधी कधी मदत घेतात, चीनची मदत घेतात. ते पाकिस्तानकडे स्वतःकडे आर्थिक दृष्टीने पहा तर हा एक अगदी ज्याला म्हणतो आपण ढसरलेला देश आहे. वास्तविकता ही आहे. परंतु पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध करणं हा आमचा एक जन्मसिद्ध अधिकार आहे अशी त्यांनी मान्यता घेतलेली आहे. आपल्याविरुद्ध त्यांनी कितीतरी युद्ध केले आणि प्रत्येक युद्धामध्ये पाकिस्तानला हार खावी लागली. 47मध्ये, 1965मध्ये, 71मध्ये ते 2 तुकडे केले. कारगिलमध्ये त्याचा गेला. आता परत त्यांनी हे केलेलं आहे. युद्धाची घोषणा त्यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये नव्हती केली, पण पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी नियंत्रित कंट्रोल झालेले आतंकवादी त्यांनी जे केलं आहे ह्यात पाकिस्तानचाच हात होता आणि ह्याच्याकरता पाकिस्तान दोषी आहे. ह्याकरता भारतीय शासनाने ऑपरेशन सिंदूर ह्या नावाची जी मोहीम चालवलेली आहे ही मोहीम आपण घेतलेली आहे. आणि ही जी मोहीम आहे ऑपरेशन सिंदूर आहे हे पाकिस्तानच्या लोकांविरुद्ध नाही आहे. हे पाकिस्तानमध्ये राहणारे आतंकवादी, पाकिस्तानद्वारा प्रशिक्षित आतंकवादी, पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानमध्ये जे तत्व आहे जे आतंकवादाला भारताविरुद्ध मदत करतात आहे त्यांच्याविरुद्ध ही मोहीम आहे. पाकिस्तानी सामान्य नागरिकांशी आपलं काही घेणंच नाही आहे. ते चांगले आहे आणि ते भारताची खूप मदत करतात. मदत म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रशंसा करतात ते लोक. भारताकडे पहा, भारत असा आहे तर आमचा देश का होत नाही. आणि ही वास्तविक मला माहिती आहे कारण मी कधी कधी त्यांच्याशी बोलत पण होतो. त्यांचे सैन्य अधिकारी आहे, त्यांच्याशी माझी चर्चा पण होत होती. ही वास्तविकता लक्षात घेऊन ही युद्धात्मक परिस्थिती ह्याचा निर्माण करण्याचा जो एक मूलभूत आहे हा पाकिस्तानकडेच आहे. भारताने युद्ध नाही केलेलं आहे. भारताच्या रागावरती आधारित भारतीय प्रतिक्रिया हे पाकिस्तानी बोलवलेली आहे. जर पाकिस्तानी पहलगामवरती हल्ला नसता केला, आपले टुरिस्ट नसते मारले गेले, 11 दिवस ज्या मुलीचं लग्न झालं आहे ती विधवा नसती झाली, तर आपण हे ऑपरेशन सिंदूर केलंच नसतं ना. त्याच्या 1 दिवस अगोदर नव्हतं केलं आपण. आणि जेव्हा हे लोक हे करतात आहे तर त्यांना धडा शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपले जे ऑपरेशन सिंदूर आहे हे पाकिस्तानच्या लोकांविरुद्ध नाही आहे. पाकिस्तानच्या सैन्य अधिकारी जे आतंकवाद्यांना प्रशिक्षण देतात आहे ते ठिकाणं आणि जिथून ते ड्रोन फायर करतात आहे, आपली विमानं पाठवतात आहे, हे त्यांच्या विरुद्ध आहे. शेवटी आपण त्यांचे विमानं पाडले. त्यांनी म्हटलं का आमचं विमान नव्हतं, ते त्यांनी मान्य केलं नाही. मग हे विमानं पाठवले कुणी? तो जो पायलट आहे तो आपल्याकडे त्याला पाठवला असेल ना. तर हे कोण करतंय? हे वरिष्ठ सैन्य अधिकारी, वरिष्ठ वायुसैनिक अधिकारी, वरिष्ठ नौसैनिक अधिकारी आणि वरिष्ठ सेनाध्यक्ष त्यांचे जे आहे हे लोक करतात आहे. आणि ह्याकरता भारताने जे पण काही केलेलं आहे ते योग्य आहे. आणि मला तरी असं वाटतंय, मी सैन्यामध्ये काम केलेलं आहे, 3 युद्धात मी भाग घेतलेला आहे. 1965च्या युद्धामध्ये, 1971च्या युद्धामध्ये, कारगिल युद्धामध्ये मी होतो त्यावेळेला. ह्याच्यावरतून आहे की पाकिस्तान जो आहे ही एक सभ्य लोकांची भाषा समजत नाही. तो आपण त्यांच्याकडे सभ्यतेने विचारलं तर त्यांना वाटतं आपण मूर्ख आहे. पाकिस्तान रिस्पेक्ट पॉवर, पाकिस्तान रिस्पेक्ट द स्ट्रॉंग पॉवर, द स्ट्रॉंग हँड ज्याला आपण म्हणतो. आणि ही वास्तविकता आपल्याला माहीत आहे. आणि ह्याकरता भारतीय शासनाने जे काही केलेलं आहे आणि जे करणार आहे पुढे ते अगदी योग्य आहे. आपण त्यांच्या एकही सिव्हिल स्थानावरती हल्ला केलेला नाही. त्यांचे विमानतळ आहे जिथून आपल्यावरती हल्ला होतात आहे, आतंकवादी जागा आहे, त्यांच्या सैन्य मुख्यालयावरती आपण हल्ला नाही केला अजूनपर्यंत, अजूनही केलेला आहे. पण जर जरूरत पडली
आणि त्यांनी जर काही धमकी वगैरे दिली मग भारत काय करेल हे त्यांना माहीत असलं पाहिजे. ही वास्तविकता आहे. आणि भारताची एक भूमिका असती की तुम्ही राहा पण तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका, ही वास्तविकता आहे. पण ते स्वतः पण राहायला मागत नाही आणि आपल्याला पण त्रास देतात. आहे पहलगामचा हल्ला झाला, त्याच्यानंतर उरीचा हल्ला झाला होता, त्याच्यामध्ये पुलवामाचा हल्ला झाला होता. हा मुंबईचा हल्ला त्यांनी कुणी केला, कसा कुठून आला होता? तो अमेरिकेवरतून नव्हता आला ना, पाकिस्तानमधूनच आला होता ना. आपल्या भारतीय पार्लमेंटचा हल्ला कुणी केला? पाकिस्तानचं समर्थित लोकांनी. तर हे सगळे जेव्हा ते हल्ले करतात आहे हे तिथूनच लोक येतात आहे. ह्याचा अर्थ काय आहे की पाकिस्तान जो आहे हा आतंकवादचा सरगना ज्याला म्हणतो जगामध्ये आहे. जगामध्ये जिथे तिथे पण आतंकवाद झाला आहे तिथे पाकिस्तानचा हात होता. नाही तर पाकिस्ताननी 9/11च्या हल्ल्यामध्ये ओसामा बिन लादेन ज्याचा मुख्य हात होता त्याला आपल्याकडे लपवून का ठेवलं? सैनिक मुख्यालयाच्या तिथे. आणि तिथे मग अमेरिकन आपले हेलिकॉप्टर आले, त्यांनी रात्री त्याला शोधलं आणि त्याला घेऊन गेले. ही माहिती अमेरिकेकडे होती पण ऑफिसने कधी म्हटलं का आमच्याकडे? ह्याच प्रकारे, अगदी ह्याच प्रकारे पाकिस्तान भारताच्या विरुद्ध काम करणारे आतंकवाद्यांना हा प्रशिक्षण देतोय, मदत करतोय, पण तो मान्य करत नाही. आणि ह्याकरता भारताने ऑपरेशन सिंदूर केलंय आणि अजून हे पुढे चालत राहील. सर, या सगळ्यामध्ये चीनची भूमिका नेमकी काय आहे? येत्या काळात चीनची भूमिका काय असू शकते याबद्दल जरा सांगा. जगामध्ये अशी मान्यता आहे की पाकिस्तान आणि चीन एकत्र असतात. पाकिस्तानचे अस्तित्व आहे हे चीनच्या कारण आहे आता, कारण की चीन त्यांना पैसा देतोय, धान्य पुरवतोय, शस्त्र देतोय, सर्व प्रकारची मदत करतोय. पण ह्या प्रकारची कारवाई पाहिल्यानंतर चीन कुठपर्यंत पाकिस्तानचा साथ देईल ह्याबद्दल पण मला शंका आहे. चीनचे हित जे आहे ते बलुचिस्तानमध्ये आहे, कारण की चीननी बलुचिस्तानमध्ये खूप पैसा लावलेला आहे. ग्वादार नावाचा जो पोर्ट लागलेला आहे तिथून ते रस्ते बांधले गेलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये रेल्वे लाईनचा पण प्लॅन करत होते, पेट्रोलियम लाईनचा आहे. तर हा जो पैसा लावलेला आहे ह्याकरता ते पाकिस्तान बरोबर आहे. अन्यथा त्यांच्या मनातून तुम्ही खरं विचारा तर चीन पण पाकिस्तानवर विश्वास करत नाही, ही एक वास्तविकता आहे. पाकिस्तानचे जितके पण सेनाध्यक्ष आहे चार्ज घेतल्याबरोबर पहिले ते चीनला जातात, त्यांच्या पाया पडतात, परत येतात. त्यांचे पंतप्रधान तुम्ही पहा, त्यांचे परराष्ट्रपती पहा, त्यांचे राष्ट्रपती तुम्ही पहा, हे सगळे पहिले चीनला जातात आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन येतात आहे. पण चीनला पण आता विचार करावा लागेल आहे की हे ते कुठपर्यंत पाकिस्तानची मदत करतील. एका आतंकवादी देशाची मदत करून तुम्ही जगामध्ये जर एकत्र राहू शकत नाही तर मग जग तुमच्याबरोबर काय करेल हे आता चीनची इच्छा आहे. आपण त्याला काय म्हणू शकतो? भविष्यात तुम्हाला आताची सगळी परिस्थिती पाहता असं वाटतं का की चीन पाकिस्तानला मदत करेल येत्या काळात? ह्या युद्धामध्ये बहुतेक करणार नाही. हे जे चाललंय युद्ध, आपला आपण युद्ध म्हणतच नाही, आपण तो ऑपरेशन सिंदूर म्हणतोय ना, पाकिस्तान युद्ध म्हणतोय. आणि ह्याच्यामध्ये चीन काय मदत करू शकेल? चीन शस्त्र देईल, पण चीनने जे शस्त्र दिले ते परवा आपण पाडले की, म्हणजे ते शस्त्र त्या लायकीचे नाही आहे जे युद्धामध्ये कामात येतात. चीनने जो पैसा दिला तो पाकिस्तानी दुसरीकडे पाठवला. चीनने जे शस्त्र दिले त्यांनी आतंकवाद्यांना दिले. तर हे इनडायरेक्टली ते चीनची मदत पाकिस्तानच्या मार्फत होईल, ती सगळी बंद होणार आहे. कारण की चीन पण एक मोठा प्रांत आहे, तो पण युनायटेड नेशनचा सदस्य आहे, सिक्युरिटी काउन्सिलचा सदस्य आहे. आणि तो एका बाजूला एकटा पडतोय आणि त्याच्या विरुद्ध फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका हे असे राष्ट्र जे आहे चार, हे लोक वेगळे करतात आहे. त्यांचा चीनशी काही जास्त संबंध येत नाही. तर चीन जर जगामध्ये एकटा पडला तर मग चीनचं अस्तित्व काय राहील हे आता विचार करायची गोष्ट आहे. सर, तुम्ही अनेक युद्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. आत्ताचं युद्ध तुम्ही पाहताय, तर आतापर्यंतच्या युद्धांमध्ये कोणत्या प्रकारची कोणती शस्त्र भारताकडून वापरली गेलेली आहेत? आपण मिसाईल वापरतोय, आपण ड्रोन वापरतोय आणि ड्रोनला नष्ट करणारी उपकरण वापरतोय. मी त्याचं नाव घेणार नाही. आपले विमानं जाऊन ते जे वायू सैनिक त्यांचे जे आहे, जिथून पाकिस्तानचे लोक हल्ला करतात आहे, त्यांचे वायू येतात आहे, त्यांना आपण पाडतोय. पण आपण जाऊन पाकिस्तानच्या शहरांवरती हल्ला करत नाही. आपल्या शहरांवरती हल्ला करण्याकरता जे पाकिस्तान विमाने येतात ते पाकिस्तानमध्ये किंवा भारतामध्ये आल्यानंतर आपण पाडलेले, आपण पाडणार, त्यात मला शंकाच नाही. आणि पाडले पाहिजे. उद्या समजा कोणतं विमान येऊन जयपूरवरती बॉम्ब टाकला आणि त्याच्या अगोदर आपण त्याला धनान केला, तो बॉम्ब तर टाकून जाईल ना. तर ह्याकरता शत्रूचे विमानं
भारतीय सीमेमध्ये यायच्या अगोदरच त्यांना नष्ट करावं लागेल. ही भारतीय सैन्याची, वायुसेनाची आणि भारतीय शासनाची भूमिका राहील. आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी कोणती शस्त्र सांगता येतील जे आपला अभिमान आहेत, आपला उजवा हात आपण ज्याला म्हणू? अभिमान असतो एक तर शस्त्रावर, आणि दुसरा आपल्याला मुख्य अभिमान असतो जे लोक शस्त्र वापरतात. तुम्ही शस्त्र कोणतेही द्या, पण ते वापरणारे लोक जे आहे ते किती संयम आहे. शस्त्राकरता आपण पाहून राहिलेलो आहे. त्याच्यामध्ये शस्त्र आपल्याकडे आहे, आपण स्वतः निर्माण केलेले शस्त्र आहे. आपले 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 मिसाईल जे आहे आज जगामध्ये आपण एक्सपोर्ट करतोय, जगामध्ये आपण करतोय. आपला ब्रह्मोस मिसाईल जो आहे हा कितीतरी देश विकत घेतात आहे. तर ह्या प्रकारची शस्त्र आपण विकतोय. विकायला म्हणजे जे आपले चांगले देश संबंध त्यांचा आपण देतोय. तर आपण कुणाशी मागत नाही. आपली टेक्नॉलॉजी, आपले सायंटिस्ट, आपला DRDO, आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरी हे सगळे काम करतात आहे. आणि ह्याकरता माननीय संरक्षण मंत्रीजींनी ऑर्डनन्स फॅक्टरीला म्हटलं आहे की तुम्ही काम 24 तास करा, कारण की माहीत नाही ही परिस्थिती किती चालेल. तर ही वास्तविकता आहे. आपण कुणावर ते अवलंबून नाही. आपण कोणत्याही पाश्चात्य देशामध्ये निर्मित शस्त्र ह्यामध्ये वापरले नाही, हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. आणखी किती, शेवटचा प्रश्न, की किती शस्त्र आहेत जे आपण आतापर्यंत कुठल्याच युद्धात वापरले नाहीत, जे आपल्याकडे अजूनही राखीव आहेत? ते तुम्ही त्यांना विचारा जे त्यांच्याकडे शस्त्र आहे. आपण सांगू शकत नाही. हे उदाहरणार्थ नाही. शस्त्र आपल्याकडे मिसाईल बरेच मोठे आहे, आपल्याकडे बॉम्ब दुसऱ्या प्रकारचे आहे, आपल्याकडे वायुयान दुसऱ्या प्रकारचे, वायुयानची क्षमता दुसऱ्या प्रकारची आहे. शस्त्र आपल्याकडे आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवायकरता आपल्याकडे भरपूर शस्त्र आहे. ह्यात कमतरता नाही आहे. आपण कुणाकडे जाणार नाही की तुम्ही आम्हाला शस्त्र द्या, आमच्याकडे शस्त्र कमी पडतात आहे. हे मी तुम्हाला आणि तुमच्या माध्यमांनी जे श्रोते जे पूर्ण भारतीयांना विश्वास देतोय की भारतीय जे आपले सायंटिस्ट म्हणा, टेक्नॉलॉजिस्ट म्हणा, हे शस्त्र पुरवठ्यामध्ये कोणाच्याही मागे नाही. सर, या निमित्तानं सविस्तरपणे जी बातचीत आहे ती आपण सरांसोबत केली, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.